नमस्कार श्रोते हो. आज तुम्ही ऐकणार आहात बाबा कोटंबे यांच्या तिटा या कादंबरीचा पुढचा भाग, अर्थात भाग दुसरा. मंदिर आणि सरपंचाच्या घरासमोरच्या खांबावर तेवढी ट्यूब चालू होती. बाकी सर्वत्र अंधार पसरलेला होता. रस्त्याच्या कडेला कोणाच्या घरासमोरच्या ओट्यावर, मंदिराच्या पारावर 4-2 माणसं बोलत बसलेली होती. आई भाकऱ्या थापत होती आणि सोनी चुलीपुढे बसून एक एक काटकी चुलीत सारत होती. कमी जास्त होणाऱ्या प्रकाशानं तिचा गोरा चेहरा अंधुकशा प्रकाशातही चमकत होता. वारंवार चेहऱ्यावर येणारी केसाची बट डाव्या हाताने ती सारखी मागे सारत होती. सोने, शाळेत गेलतीस का नाही आज? तिला काहीतरी बोलतं करावं म्हणून गोविंद म्हणाला. हा, गेलती की. तुझ्यासारखी दांडी नाही मारत म्या. तुला कोणी सांगितलं? बाजारला गेलेले लोक सांगतात की. तू आणि दीपू दादा कुठं कुठं मिरवता होती, हाय का नाही माय? आईकडे बघत सोनी म्हणाली. गबसे बुढीबाई, जरा बी कोणी काही सांगितलं का त्याचा गाज आवाज झालाच. कसं होईन माय सोने तुझं? नवरेच्यात असं करू नको म्हणजे झालं. मग तिचं काही खोट आहे का? हे कामदार कॉलेज कमी आणि आगाऊ धंदे जास्त करत फिरतय. बाजेवर लोळत पडलेल्या वडिलांनी पुस्ती जोडली. बरं बरं उठा, भाकरी खा. गोविंदनं सुस्कारा सोडला तेवढ्यात वामनही बाहेरून आला. तिघेही जेवायला बसले. सोने, ये की, आपण दोघं जेवू, गोविंद त्याला म्हणाला. नग, मी माय बरोबर जेवती. अगं ये की शेमडाबाय. माय बघा. बरं, माझ्याबरोबर जेव ये, वामन हसत हसत म्हणाला. हा, तुझ्याबरोबर जेवते. त्याला जेव दे एकट्याला. मला म्हणतोय शेमडाबाई. आपण लय निर्मलच वाटतोय त्याला. सोने, अगं किती बोलती. जेव बरं गोमन. वडिलांच्या बोलण्याने सगळे गप्प झाले. पारावर जाऊन येतो म्हणून गोविंद बाहेर पडला. सरपंचाच्या ओट्यावर एक टोळकं गप्पा मारत बसलेलं होतं. गोविंद सरळ पुढे निघाला तसं संभानं हटकलं. कोण चाललंय रे? अरे मी आहे गोविंद. मग ये की. का शिकलेल्यानं अडाणी माणसात बसू नाही, हा? नाही तसं काय नाही, जरा जाऊन यायचंय. काहीतरी सांगून गोविंदाने तिकडे जायचं टाळलं. मंदिराला लागूनच पलीकडच्या बाजूला चोरघडे मास्तरचं घर. अंगणात येताच गोविंदने आवाज दिला. सर, आहेत का सर? कोण, गोविंद का? ये की, आत ये. चोरघडे जेवून बाजेवर बसले होते. दोघी सासू सुना जेवत होत्या. जेव की थोडं गोविंद, चोरघडेंची पत्नी म्हणाली. काही विशेष आहे का? आता जेवतो. काय मावशी? वनमाले, अगं त्याच्या नादाला कशाला लागते तू? तो चांगला हादडून आला असन. काय मावशी, आज तू बी. अरे वा, सासू सुनेची युती झालेली दिसती. मेल्या, उठता बसता काय भांडत राहावं म्हणतो काय आम्ही, हा? चोरघडेची म्हातारी हसत हसत म्हणाली. ए अर्गप की, तू कशाला आगीत तेल घालतो रे? चोरघडेनं गोविंदच्या दंडाला चिमटा घेतला. अहो हळू की, दंड माझा आहे, वहिनींचा नाहीये. का, काय झालं? वनमालाने विचारलं. नाही नाही, काय नाही काय नाही. मग माझं नाव कशाला घेतलंय? जाऊ दे रे, मला सांग कसं काही येणं केलं तर. काम घेऊन आलो होतो. मग बोल की, काय अडचण आहे का? माझं काय काम नाही हो. तुम्हाला तात्याचा निरोप होता. कोण? तात्या गुंजकर? हां, त्यांचाच. काय म्हणतंय ते बेनं? तुमच्या फायद्याचं आहे. बदली करतो म्हणले काय? वनमाला म्हणाली. तो काय करतोय बदली? मागं गेलो होतो. वाडीला जागा आहे म्हणलं, तिथं द्या. नुसतं हो हो म्हणला. तांड्यावरच्या जाधवाला दिलं तिथं. चोरघडेंनी नाराजी व्यक्त केली. पण ते तुमच्या फायद्याचं आहे असं म्हणत होते. काय तू बी गोविंद. नाही तर काय. अरे त्याच्या समद्या घराला वळखती मी. त्या घराला उष्ट्या हातानं कावळा हाणायचं ठाव नाही. म्हातारी फणकारली मध्येच. तू ग बसती का जरा? काय म्हणतोय ते ऐकून घेऊ का? चोरघडे म्हातारीवर डाफरला. काय काय निरोप काय त्यांचा? काय काहीतरी दूध डेअरीची स्कीम आहे म्हणत होता, तीही महिलांच्या सहभागातून. आपल्या गावात महिलांपैकी फारसं कोणी शिकलेलं नाही आहे. वहिनी शिकलेल्या आहेत, हे कुणीतरी त्याला सांगितलं. तुमची तयारी असेल तर येऊन भेटा म्हणाले.
हे बघ गोविंद, आम्ही हाही सरळ माणसं. असेल एखादी सरळ योजना तर करायला काय हरकत नाही, पण त्याचा काहीतरी वेगळा डाव नसावा बाबा. त्यानं आजपर्यंत गावात कुणाचं भलं नाही केलेलं. जे 10-5 लोक त्याच्या मागं आहेत ते निव्वळ पोटाव आहेत. पोटाव म्हणजे धड जगू दिलं नाही आणि धड मरूही दिलं नाही. जे लोक त्याच्या मागं आहेत त्यांच्या घरावर एक तरी कौल चढले का बघ की. उलट काही लोकांच्या जमिनी गेल्या, घरं गेली. पक्के बेवडे मात्र बोलवले त्यांनी. गावातली 60% जमीन त्याच्या ताब्यात आहे. ज्यांच्या जमिनी होत्या ना ते सालगडी म्हणून राबतात त्याच्याकडं, आणि त्याचा भाऊ तर रेड्यासारखा डिरकत फिरत असतोय गावात. सर अहो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. माझाही त्या माणसावर अजिबात विश्वास नाही आहे. काल मला बंगल्यात बोलवलं त्यांनी आणि हा निरोप दिला. उद्या तुम्हीच म्हणाला असतात की मी तुम्हाला निरोप दिला नाही. आता त्यांनी बोलवले तर भेटायला काय हरकत नाही, येऊ जाऊन. तेच म्हटलं मी, भेटून तर बघू. आधी घरच्यांचा विचार घ्या. वहिनी काय म्हणताय तेही बघा. काय चाललंय रे तुमचं खुसूर खुसूर खुसूर? अगं तात्यानं बोलवलंय म्हणून हा सांगायला आलाय. अगं बाया, त्या आमदारांनी होय असं एकाएकी काय पोळ का आला बाबा त्याला? आता ते भेटले बिगर कसं कळन? नको, काही नको. धड माणूस नाही त्यो. सुखानं मिळती ती अर्धी बरी. लय हाव काय कामाची नाही. सोन्यासारखी नोकरी, 10-15 एकर जमीन आहे. एवढंच नीट सांभाळ. उगा पळतेच्या मागं लागू नये र माणसानं. काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊ, का त्यालाही पैसे लागणार आहेत? बघा बाबा तुमचं. मला वाटलं ते मी बोलले. माझं काय राहिलंय रे आता? आज आहे उद्या नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत, बायको आहे. त्यांचा विचार करून काय ते ठरवू बाबा. अहो आत्या अजून कशात काही नाही आहे. त्यांना भेटून तर येऊ द्या ना. मग ठरवू ना काय करायचं ते. करा बाबा तुमच्या मनाला येईन तसं. म्हातारी जमिनीवर हात टेकवून उठली. विठ्ठला पांडुरंगा असं पुटपुटत झोपायला निघून गेली. सर मी येऊ का? अहो बसा की चहा करते. नाही नको, आता जेवण झालंय. पुन्हा आलो ना की 2 कप पिन. गोविंद निघून गेला. नवरा बायको त्याच विषयावर बराच वेळ बोलत बसले. कॉलेजच्या अलीकडे असलेल्या पुलाच्या कठड्यावर श्याम्या आणि सालम्या बसले होते. 1 वाजताच गोविंदचा पिरियड संपला होता. 1:30 वाजत आला तरी पठ्ठ्याचा पत्ता नव्हता. आजकाल काय गोविंदा आपल्याला टाळतोय कर? काय टाळायला कुठं काय जागीरदार लागून गेलाय काय? B+ मिळावा यासाठी थोडी काळजी घेतोय तो, येईन की एवढ्यात. तुला जण वकीलपत्र दिलंय त्याने. ते बघ दिप्या, जगू, गोविंद कसे डवलत येतात. काय तुम्ही लय शहाणे झाले का रे? श्याम्या तिघांवर बेथरला. का असं एकदम तडकायला काय झालं बाबा तुला? गोविंद पुलाच्या कठड्याला टेकत म्हणाला. नाही तू लय मोठा माणूस झाला ना, त्यामुळं असं ढुंगणानं कोलून घ्यायला लागला तू. अरे काय झालंय सांगशील तर खरं? गाड्याला बघ की 2 वाजाय आलेत. तुझा पिरियड सुटला 1ला. आम्ही काय पागल वाटलो काय तुला? हा, 1 वाजल्यापासून इथं बसलोय आम्ही. आईला, अरे एवढा जास्त माझ्या बापानी कधी केला नाही राव. श्याम्या, अरे एवढं गंभीर व्हायला काय भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं काय? गोविंद मोठ्याने हसत म्हणाला. तू बोलत नाहीये, तुला तो आमदार बोलायला लावतोय. आता त्याचा इथे काय संबंध आहे राव? आहे की संबंध आहे. त्याच्या बंगल्यावर जाऊन आल्यापासनं तू असा फुगल्यासारखा करायला लागलाय. काय आहे श्याम्या, अरे तो आमचा गाववाला आहे. लहानपणापासून आम्ही ओळखतो त्याला. तू बी तर गाववाला झेना दिप्या, म्हणून सारवा सारीव करायला बघतो काय? जगवार काय झालं याला आज? अशात रेश्मा भेटली नाही वाटतं याला. गोविंद हसत म्हणाला. गोविंद्या काय बी बकू नको. आम्ही 2 घंट्यापासून इथं ताटकळत बसलोय. चल आता काहीतरी खायला घाल, भूक लागली. माझ्या खिशात नाही दमडी. म्हणे काहीतरी खाऊ घाल. चालमी यार तू तरी सांग ना यार याला काहीतरी. नाही काय उपयोग नाही होणार. अरे नाही आहेत माझ्याकडे पैसे. ते शफीबाईला काय दात पाडून देऊ का? मी देतो की उसने. मग त्यापेक्षा तूच दे ना बिल. नाही जमणार. तुला दंड लावला पाहिजे. काय जीव घेतोय माझा. चल बाबा चल, होऊ दे तुझा तरी आत्मा शांत होऊ दे. कोपऱ्यातलं शेवटचं टेबल टोळक्यानं बळकावलं. अरे बंड्या पाणी दे उधर. शफी पोऱ्यावर ओरडला.
पाण्याचे 5-6 ग्लास बंड्यानं टेबलावर आदळले. क्या देने का शामू? बसल्या जागेवरनं शफीबाईने विचारलं. देखो आज की ऑर्डर है ना वो गोविंदा देंगा. श्याम्या, यार का म्हणून माझ्या माग लागलाय आज? सांग की काय सांगायचं ते. मी आपलं चहाच घेणार आहे. बघ 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 दिप्या, कसं जोड आहे. स्वतःचे तर पैसे वाचवले का नाही त्याने? हा, सगळे चमडी वाचवायचे धंदे राव. श्यामेनं बटाटे वड्याची ऑर्डर दिली. समोर प्लेट आल्या तसे सगळ्यांचे आवाज बंद झाले. सगळ्यांनी वड्यावर ताव मारला. शफीनी खुर्ची ओढली, त्यांच्या शेजारी टाकली. क्यों शफी भाई, तुमको भी खाने का क्या वड़ा? अरे देख देख के हमारे पेट भरतंय, तुम्हारे चलने दो तुम. हॉटेलात बाराणे गर्दी कॉलेजच्या मुलांचीच होती. बाकी जवळपास इतर व्यवसाय करणारे शिक्षक, प्राध्यापक. दिवसभर हॉटेल फुल चालायचं. अरे श्याम, तुम कितने अच्छे लोग हैं यार. कभी 5 पैसे का हमारा नुकसान नहीं किया तुम लोगों ने. अभी पैसे नहीं होते तो बाद में लाके देते तुम लोग. अरे शफी भाई, हमसे कुछ गलती हो गई क्या? क्यों ऐसा पेड़ पे चढ़ा रे? काम क्या है, काम का बोलो. पोरांनो, लय दिवसाने टाळीत आलो, पण आता लय झालंय. रोज कुठरोग सहन करायचं सांगा. का बरं, आमच्याकडनं काही चुकलंय का शफीबाई? अरे तुम्ही चांगली पोरं आहे, तुमच्याकडनं काय त्रास नाही. पण ते माहुण्यान त्याच्याबरोबरचं टोळकं रोज त्रास द्यायला लागले राव. मरणाचं खात्यात आणि पैसे मागितले का हमृत्युमरीवर येतात. काय फुकट खायला काय त्याच्या बापाचं हॉटेल आहे का रे? श्याम्या रागात म्हणाला. आता बघा की, पैसे मागितले तर हॉटेल जागेवर राहणार नाही म्हणतात. काय करावं काय कळना झाले. आता आमच्यात बी काही टार्गेट पोरं आहेत. त्यांना सांगितलं ना तर यांचा बंदोबस्त करतील. पण कसं आहे ना, त्याला उगा वेगळा रंग येणार हो. हिंदू मुसलमानात मारामारी, लगेच यायचं पेपरात छापून. एक करायला गेलं तर दुसरं होऊन बसायचं राव. हे बघा शफीबाई, त्याचा बंदोबस्त झाला म्हणून समजा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता बघा, तुम्ही सगळे येता, कधी पैसे नसले 2 दिवसांना आठवणीने आणून देता. तुमच्या टोळीचं वागणंच वेगळं आहे राव. झगडे मारामारी मला नको वाटती. ते चांगल्या माणसाचं काम बी नाही ना. तुम्ही बी त्यांच्याबरोबर असं काय करू नका. माझ्यामुळं तुम्हाला काय झालं तर ते बी मला बरं नाही वाटायचं. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, तसं काही होणार नाही मारामारी वगैरे. खायचं टेबलवर आलं होतं, सगळ्यांनी ताव मारला. गोविंदला एक शब्दानंही न बोलता श्याम्याने हॉटेलचं बिल भागवलं. अरे श्याम्या, लय दिस झाले कोणाला धोपटायला नाही मिळालं. जाऊ दे होणे एकदा. कॉलेजमध्ये भीती मोहन्यान त्या कंपनीची दंडेली लय वाढलेली दिसते. नाही नाही, मारामारी करण्यापरीस त्यांना आपण समजून सांगू. सलम्यानं आपली लवती बाजू घेतली. बघितलं का श्याम्या, घाबरला का नाही हा? शेळपटायची. हे बघ सलम्याचं खरं आहे जग्या, आपण मारामारी करणार नाही आहोत. तुम्ही सगळे गप्प राहा. 2 दिवसात तुम्हाला काय ते सगळं कळेल. चौकात येताच गोविंद आणि दिप्याने स्टँडचा रस्ता पकडला. सलम्याही घराकडे निघाला. सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर श्याम्या पोलीस ठाण्यात घुसला. त्याला बघता ठाणे अंमलदारांना हटकलं. अय हिरो, काय काम आहे रे? शिंदे साहेब आहेत का? इथं 3-4 शिंदे आहेत. इन्स्पेक्टर शिंदे साहेब केबिनमध्ये आहेत. काय विशेष? माझे मामा आहेत ते. मग आधी नाही सांगायचं. ये सोडतो त्यांच्याकडं. हो साहेब, हा मुलगा आलाय तुम्हाला भेटायला. अरे कोण श्याम? तेही चक्क पोलीस ठाण्यात आलायस? काय गडबड बिडबड नाही ना बाबा? नाही नाही, गडबड काही नाही, सहज आलतो. श्याम खुर्चीत बसला. तो आला तर होता, पण काय आणि कसं सांगावं याचा तो विचार करायला लागला. श्याम, घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हां, थोडं दुसरं काम आहे. हो, बोल की बोल. सांगतो, पण मी इथं आलतो हे आईबाबांना सांगू नका बरं का? बरं बाबा, नाही सांगत. आता तरी बोल. शिंदे साहेब हसत हसत म्हणाले. श्यामनं मोहने आणि शफीभाईमध्ये चाललेला वाद सांगितला. शिवाय ते टोळकं कॉलेजमध्येही गुंडागिर्दी करतंय हे पण सांगितलं. मला सांग श्याम, तो शफी कसा आहे? गरीब आहे, खूप गरीब आहे. उलट गरीब पोरांना अडीअडचणीला मदत पण करतो. हा मोहन्या कोण आहे? ते शिवाजी चौकातलं लक्ष्मी वस्त्र भांडार नाही का, त्याचं पोरग आहे. हां, म्हणूनच पैसेवाल्या बापाचं पोरग आहे. ठीक आहे ठीक आहे, जा तू. 2 दिवसात सरळ करतो त्याला. श्याम उठला, घराकडे चालायला लागला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मोहने आणि 5-6 मुलांचं टोळकं हॉटेलात शिरलं. 2 टेबलांवर त्यांनी कब्जा जमवला. मोठ्यानं हसणं, बोलणं, मस्ती सुरू झाली.
गरम भजी प्लेटवर प्लेट संपत होती. नंतर चहा, सिगरेट सगळं अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे चालू होतं. नाकातोंडातून धूर सोडत एक एक बाहेर पडायला लागला तसं शफीबाईंनी हटकलं. अरे मोहनराव, काहीतरी देत जा. रोज असं फुकट द्यायला लागलो तर कसं व्हायचं? अरे हॉटेल बंद करून घरी बसण्यापरीस हे बरं आहे ना. का करायचं तुझं हॉटेल बंद? हां, कर ना, बंद कर. तुझ्या बापाची जागिरी ना सगळी, हा? साध्या वेशातल्या हवालदारानं मोहन्याचं मानगूट पकडलं. हो, कोण आहे तुम्ही? आधी हात काढा. त्यांनी मागे वळून हवालदाराकडे बघितलं. त्याच्या शरीराकडे बघून थोडा घाबरला. तरीही चेहऱ्यावर तसं दिसून न देता म्हणाला, कोण आहे तुम्ही? माझी कॉलर का पकडली तुम्ही? अरे रोज फुकट खायला हॉटेल काय तुझ्या बापाचं आहे का रे? ए, बाप काढायचा नाही हा, सांगून ठेवतोय. खाडकन कानाखाली आवाज निघाला. मोहनेच्या डोळ्यापुढे काजवे चमकल्यासारखं झालं. अरे एवढा बापाच्या इरसचा आहे तर असं वागतो कशाला रे? कोण कोण आहे रे ह्याच्याबरोबर? कदम, पकडा सगळ्यांना. एक दोघांनी आधीच पलायन केलं होतं. तिघा चौघांची मात्र कदमनी चांगली धुलाई केली. मोहन्यालाही धोपटून काढला. बाकीच्यांनी गयावया करून स्वतःला सोडवून घेतलं आणि डोळ्याचं पातं लावायच्या आत पसारही झाले. मारणारे दुसरे दुसरे कोणी नसून पोलीस आहेत हे मोहनेच्या लक्षात आलं. मांजरीनं उंदराला जाबड्यात पकडावं तसं मोहन्याचं मानगूट हवालदाराच्या हातात होतं. सावलीसारखे रोज सोबत असणारे वेळ येताच पसार झालेले होते. कदम, याला घ्या पोलीस ठाण्यावर. 2 दिवस कोठडीची हवा खाल्ली ना, याची सगळी गुरमी उतरतील बघा. आपली चूक मोहनेच्या लक्षात आली. सिनेमात पाहिलेली अंधार कोठडी त्याच्या नजरेसमोर आली. साहेब, चूक झाली माझी. एक वेळ माफ करा साहेब, पुन्हा नाही अशी चूक होणार. शफीबाईचं आजपर्यंत जे काय बिल झालं असेल मी लगेच देऊन टाकतो, पण एवढ्या वेळेला सोडा साहेब. नाही, अजिबात जमणार नाही. गुंडागर्दी करणं, इतर मुलांना भैकवणं, धमक्या देणं असे अनेक गुन्हे तुझ्यावर दाखल करता येत आहेत मला. 2 दिवस कोठडीत राहिला ना, येशील तो बिल लाईन येऊ. हवालदारांनी दम भरला. कॉलेजमधली मुलं मुली, जाणारे येणारे लोक हे सगळा प्रकार बघत होते. मोहने हवालदाराची मनधरणी करत होता. खरं म्हणजे इन्स्पेक्टर शिंदेनी हे समज देऊन सोडून द्यायला सांगितलं होतं, पण हवालदारांनी मात्र आत्ता चांगलं ताणून धरलेलं होतं. शेवटी शफीभाईला हवालदारांनी विचारलं, शफीभाई, तुम्ही तक्रार अर्ज देतोय का? साहब, वो माफी मांग रहा है ना, दोबारा नहीं करूंगा बोल रहा है ना. लड़के है साहब, होती जाती गलती, जाने दो, इस बार छोड़ दो, एक बार छोड़ दो. बघितलं का गाढवा, इसको बोलते इंसानियत. चल पाळीत ना, ध्यानात ठेवे, दोबारा ऐसा किया ना टांग तोड दूंगा मैं. हवालदारानं भाग म्हणायला उशीर. मोहन्या खाली मान घालून पसार झाला. पोलीसही निघाले. तसं शफीभाई म्हणाला, अरे साहब, चाय तो लेके जाओ. चहा तर प्यावाच लागन. घ्या, 2 कट घ्या. साहेब, लय चांगलं केलं तुम्ही, मला लय पेच पाडला होता राव. नाजूक असतं शफीबाई, पोरं आहे तो. त्याने नाही तर कोणी करायचे असले धंदे मला सांगा. पण कसं आहे, कधी गोडीनी कधी दाग दाखवून असले प्रसंग मिटवावे लागतात. आपण पण ह्याच्यातनं चालू ना. पण वाईट काम करणाऱ्या पोरांना रोखणं बी तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. नाही तर मग हाताबाहेर जातात पोरं. इतर चांगल्या पोरांना बिघडवतात ती पोरं. शफीबाई, आता पुन्हा काय ती पोरं तुमच्या वाट्याला जाणार नाही. काय गडबड केली तर लगे काळवा चौकीत काय. दूर ठेवलेली मोटरसायकल कदम घेऊन आला आणि आले तसे पोलीस निघून गेले. श्रोते हो, हा होता दुसरा भाग बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा. या कादंबरीचा 3रा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.